राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि या धनगर समाजाचे नेते महादेवजी जानकर हे या फडणवीस यांच्या सरकारमध्ये गेल्यानंतर काही अंशी प्रश्नाला काही तड लागली का हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। जानकर साहेब, तुम्ही सत्तेत गेला आहात, मंत्री झालात, धनगरांचे प्रश्न मार्गी लागण्यास कितपत सुरुवात झाली, काय आतापर्यंत निर्णय घेतलेत असं सांगाल? मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून धनगर समाजाचा जरी बेस असला तर धनगर समाजाची आईवर प्रेम केलं असा मुलगा कधीच म्हणत नाही, परंतु पक्ष चालवताना सर्व समाजाला घेऊन जावं लागतं। आणि आज राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार किती, खासदार किती, जिल्हा परिषद सदस्य किती, ह्या साऱ्या गोष्टीचा विचार केला तर समाजानं आत्मचिंतन केलं पाहिजे। नुसतं म्हणायचं साहेब आरक्षण आणि जानकर साहेबाचा उमेदवार होतो त्यावेळेस मतदान दुसऱ्याला देतात, म्हणजे हेही आपल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे। तरी भारतातला पहिला मंत्री मी असेल की धनगर समाजासाठी योजना आणणारा पहिला मी। 50 कोटीची योजना मागल्या 8 दिवसापूर्वीच आणली, राजे यशवंतराव होळकर मेंढी पालन ही योजना मीच आणलेली आहे। आणि मी एवढं नम्रपणे सांगतो की हे सरकारच राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, डेफिनेटली या समाजाला आरक्षण देण्यासाठी ते कटिबद्ध असतील। आणि आम्ही ज्या आम्हाला काही अडचणी आहेत त्या शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्यातून संसदीय लोकशाहीचा मार्ग काढावा लागतोय। बाबासाहेब आंबेडकरांना देखील ज्यावेळेस शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं हे बनवायचं होतं त्यावेळेस त्यांना देखील अडचणी जास्त आल्या। तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहात, अनेकदा वेगवेगळ्या पक्षाच्या निमित्तानं तुम्ही वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत। सरकारमध्ये येण्यापूर्वी तुम्ही स्पष्टपणानं म्हटलं होतं की धनगर आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि सरकारनं त्याची तड लावली पाहिजे। कुठल्या पातळीवर आलंय सरकारमध्ये तुम्ही सामील झाले? ही माझा तोच मुद्दा आहे की राज्याच्या सरकारला आताच माझी मुख्यमंत्री महोदयांची बोलणं झालं, मागल्या 8 दिवसापूर्वी मोदी साहेबांशी जेव्हा चर्चा झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की 30 नावाची कमिटी नेमलेली आहे। अगोदरचं रिपोर्ट बार्डीचं वगैरे होतं, ट्रायबल डिपार्टमेंटचं हे निगेटिव्ह होतं, ते पॉझिटिव्ह करण्यासाठी ही कमिटी नेमलेली आहे। त्या कमिटीचा रिपोर्ट ज्यावेळेस पॉझिटिव्ह येईल त्यावेळेस आपण हे बिल पार्लमेंटला मांडण्याचा प्रयत्न करू। राज्य सरकार त्याला डेफिनेटली शिफारस करेल धनगरला एसटी मिळण्यासाठी। धनगर समाजाला मी एवढं सांगू इच्छितो की आज ज्या योजनेच्या आरक्षण तर आहेच, पण आरक्षणाबरोबर तुमचा प्रगती, आर्थिक प्रगती देखील झाली पाहिजे, त्यासाठी ह्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून। आणि राजे यशवंतराव होळकर मेष पालन योजनेचा उपयोग केला पाहिजे। आणि आजच विशेष म्हणजे मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करीन की बाबासाहेबांचं स्मारक जसं इथं इंदू मिलचं झालं, शिवाजी महाराजांचं हे झालं, तसं मुंबईमध्ये अहिल्याबाई होळकरांचं स्मारक यशोतीत चांगलं आणि त्या समाजाची मुलं IAS IPS होतील यासाठी आम्ही सिस्टम जागा मोठी उपलब्ध करून द्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। भाजपसोबत जे मित्रपक्ष आहेत त्यातला तुमचा एक मित्रपक्ष आहे, मित्रपक्षांना संपवण्याचं कारस्थान सरकार करतंय असा आरोप राजू शेट्टींनी पण केलाय आणि तुम्ही पण नेहमीच अग्रेसिव्ह होता। तुम्ही शांत झालाय का सरकारमध्ये गेल्यानंतर? जे मित्रपक्षाचे जे नेते मंत्री झाल्यानंतर एकूण समाजाच्या प्रश्नावर आणि एकूण प्रश्नावर शांत झालेत असा आरोप होतोय। एक लक्षात ठेवा, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी हा महादेव जानकरचा स्वभाव आहे। कोण म्हणतं म्हणून शांत नाही, काही गोष्टी 2 पावलं पुढे टाकताना 3 पावलं मागे यायला देखील समजलं पाहिजे आणि त्या भूमिकेतून मी चाललोय।